श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि आपण हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात RJ कैलाससोबत. श्रोते हो, आज आपण शिल्पकार या शब्दावर बोलतोय, तुमच्याशी गप्पा मारतोय. आणि एवढंच नाही तर जसं की मी मगाशी सुद्धा म्हटलं की आपल्याला फक्त भारतातल्या विविध राज्यातूनच नाही तर अगदी विदेशातून सुद्धा सुंदर सुंदर रचना हे सर्व मान्यवर पाठवत असतात. आणि श्रोते हो, खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. आपण सर्वजण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपण मराठी लोक आहोत आणि जेव्हा कामधंद्याच्या निमित्तानं, नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं जेव्हा आपले हे सर्व मराठी बांधव भगिनी जेव्हा आपला हे राज्य सोडून बाहेर जातात तेव्हासुद्धा ते आपली जी नाळ आहे ती मातीशी जोडून ठेवतात, ते मराठीशी जोडून असतात आणि ते आपले छंद जोपासतात आणि ते आपल्या या भाषेमध्ये जे जे काही उपक्रम होतात, जे जे काही कलागुणांचे कार्यक्रम होतात त्यामध्ये ते आवर्जून ऑनलाईनच्या माध्यमातून सहभागी होत असतात. आणि त्यांची जी ती कनेक्टिव्हिटी आहे, आपल्या मातीशी कनेक्टिव्हिटी, ती निश्चितपणे अभिनंदनीय अशी आहे श्रोते हो. आणि आपणसुद्धा जे महाराष्ट्रातले सर्व मान्यवर आहात यांनी साहित्य सेवेचा हा जो वसा जपलेला आहे तो खरंच निश्चितपणे अभिनंदनीय असा आहे. कारण असं म्हटलं जातं की साहित्यिक हा समाजमानाचा आरसा असतो आणि साहित्यिकाची लेखणी हे समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनांचं प्रतिबिंब असते. ते लेखणीमधून व्यक्त करत असतात, ते लेखणीमधून विविध भाव मांडून व समाजाला एक जगण्याची नवी दिशा आणि ऊर्जा देत असतात श्रोते हो. तर आज आपण आपल्या आजच्या शोमध्ये पाहिलं की आपल्याला सिंगापूर येथून मान्यवर सहभागी झाले होते. महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून, अगदी छोट्या छोट्या खेडेगावातून सुद्धा साहित्यिक आपल्या आजच्या या शोमध्ये सहभागी झाले होते. आणि सिंगापूर एवढंच नाही तर मस्कत, ओमान इथून सुद्धा सर्व मान्यवर साहित्यिक सहभागी झालेले आहेत. गुजरातमधून सहभागी झालेले आहेत, गोवा इथून सहभागी झालेले आहेत श्रोते हो. आणि पुढची जी एक सुंदर अशी रचना आहे ती आपल्याला पाठवलेली आहे उज्ज्वला राईकवार, मस्कत, ओमान इथून. आणि ओमान इथून मॅडम लिहित आहेत की घाव टाकीचे सोसून येई दगडाला देवपण, घाव टाकीचे सोसून येई दगडाला देवपण, कष्ट ना टळले कुणाला करावे संधीचेही सोनं, कष्ट ना टळले कुणाला करावे संधीचेही सोनं, होऊनी शिल्पकार तू घडवी आपले जीवन, होऊनी शिल्पकार तू घडवी आपले जीवन, तुझ्या आयुष्याला मानवा देई तूच वळण, तुझ्या आयुष्याला मानवा देई तूच वळण. वा, स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार व्हावा आणि आपणच आपल्या आयुष्याला वळण द्यावं, असे सुंदर असे भाव जे आहेत ते मॅडमनी त्यांच्या रचनेमध्ये मांडलेले होते श्रोते हो. आणि बऱ्याच वेळा असं होतं श्रोते हो की आपण कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी आपण तो विचार जेव्हा सुरू करतो तेव्हा मनामध्ये नकारात्मकता खूप सारी भरलेली असते. मी सर्वांना नम्र विनंती करतो की नकारात्मकतेपासून सकारात्मकतेकडचा जो प्रवास आहे याच्यामध्ये खूप छोटंसं असं अंतर आहे. तुम्ही ते वाचून, ते पाहून, ते ऐकून तर स्वतःमध्ये बदल करू शकताच, परंतु त्यापेक्षासुद्धा सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा प्रत्येक गोष्टीकडं पाहण्याचा दृष्टिकोन. जर तुमचा प्रत्येक गोष्टीकडं पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनाचं सुंदर असं शिल्प रेखाटण्यापासून, तुम्हाला तुमच्या जीवनाचा शिल्पकार बनवण्यापासून कोणीही म्हणजे अगदी प्रारब्ध आणि नियतीसुद्धा अडवू शकत नाही असं मला वाटतं श्रोते हो. आणि आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर आपण कवितेकडे वळूया आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौ राजश्री धर्मापुरीकर कुलकर्णी, नांदेड येथून. आणि त्या लिहित आहेत शिल्पकार शीर्षकाखाली की ओबड धोबड दगडाला देतोस तो आकार, घालतोस घाव हातोडीचे त्यातून होते मूर्ती साकार, ओबड धोबड दगडाला देतोस तू आकार, घालतोस घाव हातोडीचे त्यातून होते मूर्ती साकार, साकारलेल्या त्या मूर्तीला प्राप्त होते देवत्व, साकारलेल्या त्या मूर्तीला प्राप्त होते देवत्व, शिल्पकार तू कमालीचा तुझ्यामुळे दगडाला येते महत्त्व, शिल्पकार तू कमालीचा तुझ्यामुळे दगडाला येते महत्त्व. वा, अप्रतिम असे भाव मांडणारी रचना होती श्रोते हो. आणि कोणतीही व्यक्ती असो, प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठीमागचा जर तुम्ही इतिहास काढून पाहिला तर त्या व्यक्तीनं
खूप मोठं कष्ट झेललेलं असतं, त्यांनी खूप सारा कष्ट केलेलं असतं, त्यांनी संकटात, अडचणीत, दुःखात दिवस काढलेले असतात आणि आपल्या कष्टाच्या, आपल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी यशोशिखर गाठलेलं असतं. जसं की दगड हा अगोदर दगडच असतो, जेव्हा त्याला घडवलं जातं तेव्हा त्याची मूर्ती साकार होते आणि त्याला देवत्व प्राप्त होतं श्रोतेहो, असं म्हटलं जातं. आणि आपण पाहत आहे की सुंदर सुंदर रचना आपल्या सर्व मान्यवरांनी आपल्याला पाठवलेले आहेत शिल्पकार या शब्दावर श्रोतेहो. आणि पुढची एक जी रचना आहे ती आपल्याला पाठवलेली आहे डॉक्टर विजयकुमार चव्हाण, राशीन, अहमदनगर येथून. आणि त्यांनी शिल्पकार शीर्षकाखाली लिहिलं आहे की कष्टाला नाही पर्याय, घेऊ नकोस माघार, कामाचा घे आधार, जीवन होईल धारदार. कष्टाला नाही पर्याय, घेऊ नकोस माघार, कामाचा घे आधार, जीवन होईल धारदार. कष्टानेच होशील रुबाबदार, होईल स्वप्न साकार. कष्टानेच होशील रुबाबदार, होईल स्वप्न साकार. तूच आहेस मानवा तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच आहेस मानवा तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अप्रतिम अशी रचना होती श्रोतेहो, प्रेरणादायी, एक मनामध्ये चैतन्य निर्माण करणारी अशी ही रचना होती की कष्टानेच होशील रुबाबदार, होईल स्वप्न साकार. सुंदर असे भाव होते. आणि पुढची सुद्धा एक सुंदर अशी कविता आहे श्रोतेहो, आणि जी आपल्याला पाठवलेली आहे प्रदीप पाटील, गणपूर, तालुका चोपडा, जळगाव येथून. आणि सर लिहित आहेत की असावं असं कर्तृत्व, पाळून सारे तत्व, जीवनात भरून सत्व, जागृत सदैव दातृत्व. असावं असं कर्तृत्व, पाळून सारे सत्व, जीवनात भरून सत्व, जागृत सदैव दातृत्व, कल्याणकारी त्याच नेतृत्व, दिसावं त्यात देवत्व. कल्याणकारी त्याचं नेतृत्व, दिसावं त्यात देवत्व. शिल्पकार तोच जगात, शिल्पात कीर्तीत उरत अस्तित्व. शिल्पकार तोच जगात, शिल्पात कीर्तीत उरत अस्तित्व. आणि खराई श्रोतेहो, आपल्याला माहीत आहे की शिल्पकार जेव्हा एखादं शिल्प करतो किंवा एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला घडवत असते आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून, आपल्या मदतीच्या माध्यमातून, आपल्या प्रेरणा प्रोत्साहनाच्या माध्यमातून, जेव्हा ते शिल्प घडतं किंवा जेव्हा ती व्यक्ती यशोशिखरावर पोचते तेव्हाच खरं त्या शिल्पामध्ये घडवणाराची कीर्तीचं सुद्धा अस्तित्व उरतं. असे भाव मांडणारी रचना होती श्रोतेहो. आणि पुढच्या एका आठवडी रचनेकडे आपण वळूयात. शिल्पकार शीर्षकाखाली कवी प्रमोद शंकरराव हामंद, राहणार भाडू उमरी, तालुका पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ येथून सरांनी लिहिलंय की जीवन सुंदर आहे मित्रा, असं निराश नको हो. जीवन सुंदर आहे मित्रा, असं निराश नको हो. भरारी घ्यायची जिद्दीने, पुन्हा मागे वळूनी नको पाहू. वा, भरारी घ्यायची जिद्दीने, पुन्हा मागे वळूनी नको पाहू. थांबला तो संपला, एवढेच ध्यानात तू धर. थांबला तो संपला, एवढेच ध्यानात तू धर. तुझ्या जीवनाचा तूच शिल्पकार, यशाच्या वाटा जिद्दीने जवळ कर. तुझ्या जीवनाचा तूच शिल्पकार, यशाच्या वाटा जिद्दीने जवळ कर. वा, अप्रतिम अशी प्रेरणादायी रचना होती श्रोतेहो. तुझ्या जीवनाचा तूच शिल्पकार आहे आणि यशाच्या ज्या वाटा आहेत त्या तू जिद्दीने जवळ कर. आणि जेव्हा आपण जिद्द बांधतो, जेव्हा आपण एखादी गोष्ट करण्याचा चंग बांधतो, जेव्हा आपल्याला आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी भरारी घ्यायची असते, तेव्हा आपण जर स्वतःवर विश्वास ठेवला तर मला असं वाटतं की पंखांमध्ये सुद्धा निश्चितपणे बळ येतं श्रोतेहो. आणि ह्या सुंदर रचनेनंतर पुढच्या एका कवितेकडे वळूया. आणि जे आपल्याला पाठवली आहे मेधाविनी या नावाने लिहितात मॅडम सौ मेधा कुलकर्णी. आणि त्यांनी सुंदर अशा त्यांच्या कवितेमध्ये लिहिले, माता घडवी पुत्राला देऊन या संस्कार, प्रसंगी होऊनी कठोर देई योग्य आकार. माता घडवी पुत्राला देऊन या संस्कार, प्रसंगी होऊनी कठोर देई योग्य आकार. योग्य शिस्त लावून ती घडवी बालकाला, योग्य शिस्त लावून ती घडवी बालकाला. सुजाण नागरिकाची आईच शिल्पकार, सुजाण नागरिकाची आईच शिल्पकार. या विश्वाचा निर्माता जरी ईश्वर असला, मार्ग दाखवण्या गुरुही त्यानेच साकारला. या विश्वाचा निर्माता जरी ईश्वर असला, मार्ग दाखवण्या गुरुही त्यानेच साकारला. जीवन समृद्ध होई गुरुच्या सानिध्यात, कोरीव सुंदर रूप गुरुच देई शिल्पाला. जीवन समृद्ध होई गुरुच्या सानिध्यात, कोरीव सुंदर रूप गुरुच देईल शिल्पाला. तर गुरुप्रती सुंदर असे भाव मांडणारी रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या
एका कवितेकडे आपण वळूयात आणि जी आपल्याला पाठवलेली आहे डॉक्टर सुरेखा इटकर कल्याण येथून. आणि मॅडम लिहित आहेत की मूर्ती म्हणाली शिल्पकाराला मला मान पूजेचा मिळतो. मूर्ती म्हणाली शिल्पकाराला मला मान पूजेचा मिळतो. तू मात्र कसा रे असा दुर्लक्षित, का बरे माणूस तुला डावलतो. तू मात्र कसा रे असा दुर्लक्षित, का बरे माणूस तुला डावलतो. शिल्पकार म्हणाला मग तिला ओबड धोबड दगडातून तुला. शिल्पकार म्हणाला मग तिला ओबड धोबड दगडातून तुला. कोरताना असंख्य घाव झेलले, कोरताना असंख्य घाव झेलले, म्हणून तू देव म्हणून मोठा झाला, म्हणून तू देव म्हणून मोठा झाला. तर श्रोते हो, जी व्यक्ती घाव झेलत असते ती मोठी असते. जी व्यक्ती घाव करत असते ती कधीच व्यक्ती मोठी नसते. आणि घाव हे जर का चांगल्या गोष्टीसाठी असतील, शब्दांचे घाव म्हणतोय श्रोते हो मी, तर शब्दांचे घाव किंवा मूर्ती बनवत असताना जे चिन्हीचे घाव असतील किंवा आपण कुणाला शिकवत असताना जे आपण आपलं ज्ञान देत असतो, मग त्यावेळी आपण कोणावर तरी रागावतो, आपण त्यांना कळलं नाही तर त्यांच्यावर चिडतो, परंतु ते सर्व जे घाव असतात ते निश्चितपणे आपल्या चांगल्यासाठी असतात श्रोते हो. आणि त्यावेळी तो शिल्पकार महान ठरतो. असं शिल्पकाराचं सुद्धा खूप मोठं योगदान आणि महात्म्य आहे श्रोते हो. याबरोबरच पुढच्या एका कवितेकडे वळूया आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौ स्वप्ना पाटील नागपूर येथून. आणि मॅडम लिहित आहेत की चित्रकार तो शिल्पकार अगाध शक्ती आकलनाची. चित्रकार तो शिल्पकार अगाध शक्ती आकलनाची. सृष्टीचे करीतो वर्णन पारणे फिटती नेत्राची. सृष्टीचे करीतो वर्णन पारणे फिटती नेत्राची. घरोघरी एक शिल्पकार निराळी गाठ त्या कलेची. घरोघरी एक शिल्पकार निराळी गाठ त्या कलेची. दर दिवशी घडे नवचित्र भेट होई त्या स्मृतीची. दर दिवशी घडे नवचित्र भेट होई नव्या स्मृतीची. वा, अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या 2 चारोळ्यांकडे आपण वळूयात आणि ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत कवी श्री दीपक सुरेश सहाने सर, संचालक यशराज अकादमी नाशिक येथून. आणि पहिल्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत शिलातील नकारात्मकता दूर सारून शिल्पकार साकारीत असतो मूर्ती. शिलातील नकारात्मकता दूर सारून शिल्पकार साकारीत असतो मूर्ती. आणि शिलातील सकारात्मकतेचा शोध घेणाऱ्या शिल्पकाराची शब्दात वर्णावी कशी कीर्ती. वा, आणि शिलातील सकारात्मकतेचा शोध घेणाऱ्या शिल्पकाराची शब्दात वर्णावी कशी कीर्ती. आणि खरंय श्रोते हो, खरं सांगायचं तर जो सकारात्मकतेचा शोध घेतो, जी गोष्ट एखाद्या व्यक्तीपुढं नकारात्मक असते आणि ती व्यक्ती त्या नकारात्मक गोष्टीमधून सकारात्मकतेचा शोध घेतो, तर त्याची महती खरंच शब्दात वर्णनच नाही करता येत, नाही का. आणि पुढची दुसरी चारोळी सरांनी पाठवलेली आहे आणि सर लिहित आहेत की गुरु पुस्तक आणि अनुभवाने प्राप्त होतो आपल्याला आपल्या आयुष्याला आकार. गुरु पुस्तक आणि अनुभवाने प्राप्त होतो आपल्या आयुष्याला आकार. तरी देखील संस्कार रूपी आई आणि कष्टकरी बाप. तरी देखील संस्कार रूपी आई आणि कष्टकरी बाप हेच असतात खरे आपल्या आयुष्याचे शिल्पकार. हेच असतात खरे आपल्या आयुष्याचे शिल्पकार. अप्रतिम असे भाव मांडणारी, खरं तर गुरु पुस्तक आणि अनुभव यांच्यासोबतच आई आणि वडिलांनासुद्धा पूजनीय असं मांडलेलं आहे या चारोळीमध्ये श्रोते हो. आणि या सुंदर 2 चारोळ्यानंतर पुढच्या एका चारोळीकडे आपण वळूया आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौ अंजली रोहित पिसरेकर उस्मानाबाद येथून. आणि मॅडम लिहित आहेत की ताने बाळ जसे मातीचा गोळा कणाकणाने बहरतो वाढतो. ताने बाळ जसे मातीचा गोळा कणाकणाने बहरतो वाढतो. अदृश्य तो शिल्पकार बाळास सर्वार्थाने घडवतो. अदृश्य तो शिल्पकार बाळास सर्वार्थाने घडवतो. अतिशय अप्रतिम आणि सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो. आणि आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आणि आपण हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात RJ कैलास सोबत. आणि आपण आज शिल्पकार या शब्दावर बोलत आहोत श्रोते हो.